अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सोनाराचं दुकान फोडणारे 4 आरोपी जालना येथून जेरबंद करत आरोपीकडून 11 किलो 230 ग्रॅम चांदीसह 14,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। या प्रकरणी फिर्यादी निखिल नागरे राहणार श्रीरामपूर हे 17 जुलै रोजी रात्री आपलं सराफ दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून दुकानातील ड्रॉवर आणि कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 26,59,745 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत निखिल नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। दरम्यान अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन देत पथकास कारवाई कामी रवाना केलं। दरम्यान पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देत तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संबंधित गुन्हा हा गोपीसिंग टाक राहणार जालना आणि शिवाजी सासनिक राहणार जालना अशांनी त्यांच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपी जालना येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली। त्यावरून जालना तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन जालना तालुका पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेत गोपीसिंग टाक, दीपक सिंग टाक, शिवाजी सासनिक, अमित दागडिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यातील आरोपींकडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता आरोपी गोपीसिंग टाक यानं त्याच्या साथीदारांसह रात्री त्यांच्याकडील होंडा कारमधून जाऊन श्रीरामपूर येथे सोनाराच्या दुकानात चोरी केल्याची माहिती दिली। पथकाने पंचसमक्ष ताब्यातील आरोपींकडून 14,07,000 रुपये किंमत, त्यात होंडा कंपनीची सिटी ZX कार, 5 मोबाईल, 11 किलो 230 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम तसेच 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला। ताब्यातील आरोपी दीपक सिंग टाक याच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला यापूर्वी दरोडा, तयारी, घरफोडी आणि चोरीचे 14 गुन्हे दाखल आहे। ताब्यातील आरोपीला गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून या गुन्ह्याचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर। श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उचकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण 23 किलो चांदी आणि 4.5 तोळे सोनं असा 26 ते 27 लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच CCTV फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपीसिंग टाक व त्याचे इतर 3 साथीदार अशा एकूण 4 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं साधारण 12 किलो चांदी, 4 ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।